नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या इन्स्टा पेजवर. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलोय. पहा, नर्सिंगसाठी एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया. त्या अंतर्गत एका स्टुडंट नर्स असोसिएशन ऑफ इंडिया असं एक स्कॉलरशिप आहे, जी की सध्या त्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर पहा, स्टुडंट नर्स असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. त्यामध्ये तुम्ही इलिजिबल कोण कोण आहेत, तर पहिलं आहे ANM, जे फर्स्ट इयर आहे विद्यार्थी, तो व्यक्ती यामध्ये अर्ज भरू शकतो. त्यानंतर GNM चा सेकंड इयर विद्यार्थी जो आहे तो पण या ठिकाणी अर्ज भरू शकतो. आणि थर्ड आहे BSc चा थर्ड इयरचा विद्यार्थी. तर पहा, या ठिकाणी 3 असे इलिजिबल असतात या स्कॉलरशिपसाठी. यासाठी तुम्हाला अर्ज जर करायचा असेल या स्कॉलरशिपसाठी, तर तुम्हाला काय करावं लागेल? सर्वात अगोदर तुम्ही ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया ही जी आहे ऑर्गनायझेशन, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. 1908 साली ही ऑर्गनायझेशन इंडियामध्ये लॉन्च झालेली आहे. तर या ऑर्गनायझेशनचं तुमचं रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. जर रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्ही या ऑर्गनायझेशनला अप्लाय करू शकता ऍज अ स्कॉलरशिपसाठी. पहा, या ठिकाणी तुम्हाला जी शेवटची तारीख असणार आहे, ती शेवटची तारीख 5 जून असणार आहे. सध्या आज 30 तारीख आहे, आणखी तुम्ही 5 दिवस बाकी आहेत, तर अर्ज करू शकता. हे झालं तुमचं बेसिक माहिती. आता या ठिकाणी तुम्ही अर्ज जर भरणार आहात, तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत. तर पहा मित्रांनो, जर तुम्हाला या स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला जी काही डॉक्युमेंट्स आणि जी काही लिंक वगैरे लागतील, तर त्या लिंकसाठी तुम्ही या रीलमध्ये कमेंट करा स्कॉलरशिप म्हणून. तर तुम्हाला त्याची डायरेक्टली लिंक जी आहे तुम्हाला तुमच्या DM मध्ये येऊन जाईल. तर लक्षात असू द्या, कमेंट करण्या अगोदर आपल्या आयडीला फॉलो करणं गरजेचं आहे. फॉलो केलं असेल तरच ती जी लिंक आहे तुमच्या DM मध्ये येईल. तेव्हा तुम्ही ते DM द्वारे ओपन करून व्यवस्थित पूर्ण माहिती पाहून घ्या. त्यानंतरच अर्ज करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि जे कोणी आज फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड मध्ये शिकत आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि स्कॉलरशिप भेटेल. धन्यवाद मित्रांनो.